मी 30 दिवसात माझा 6 किलो वेट कमी करण्याचा चॅलेंज घेतलेला आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा 24वा दिवस आहे. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की 30 दिवस कन्सिस्टन्सी ठेवणं खूप टफ जाईल. पण हळूहळू रुटीन तयार झालं. काही दिवस मोटिवेशन खूप जास्त होतं, काही दिवस बिलकुलच नव्हतं. पण कम्प्लिटली मी त्यावेळेला स्टॉप केलं नाही, कारण त्यावेळेला माझ्या मनात खूप विचार आले होते की मी आता स्टॉप करून देते. कारण मध्ये पिरियड्स वगैरे आले, त्यावेळेला मला खूप पेन होत होतं, त्यावेळेला माझी तब्येतसुद्धा खराब झाली होती. पण मला असं वाटलं जर मी आता स्टॉप केलं ना तर मी खूपच डिमोटिवेट होऊन जाईल, म्हणून मी त्यावेळेला स्टॉप केलं नाही आणि कन्सिस्टंट राहिली. आता स्केलवर काय नंबर येतो याची थोडी भीती तर आहेच, पण स्केलवरच्या नंबरपेक्षा माझ्या बॉडीमध्ये मला जे चेंजेस दिसत आहेत ना, त्यातच मी खूप जास्त हॅपी आहे. आणि मी तुम्हाला पण हेच सांगेल की बॉडीचे चेंजेस बघा आणि स्केलवरचा नंबर जर बघाल ना तर स्वतःच डिमोटिवेट व्हाल. आजही मी बॅलन्स डाएट घेतलं, कारण वेट लॉसमध्ये क्रॅश डाएट नाही, कन्सिस्टन्सी काम करते. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की कालचा माझा फुल चीट डे झाला. कालच्या व्हिडिओमध्ये काही जणांनी म्हटले की तू खूप जास्त कॅलरीज घेतल्या, पण कॅलरीज मी जास्त घेतल्या नव्हत्या. कारण आम्ही दोघी जणी खात होतो, त्यामुळे कॅलरीज माझ्या तेवढ्याच घेतल्या होत्या मी, जेवढ्या मला पाहिजे होत्या. थोड्या जास्त झाल्या असतील, पण काय आहे की बाहेरचं तुम्ही खाताना त्यावेळेला वॉटर रिटेन्शन जास्त होतं आणि त्यामुळे मग तुमच्या स्केलवर वेट जास्त दिसतं तुम्हाला. तर त्यामुळे वेट लॉस जर्नीमध्ये बाहेरचं अवॉइड करायला पाहिजे. पण कधी कधी असं चालतं, कारण काय आहे की तुम्ही जास्तच तुम्हाला स्ट्रिक्ट केलं ना तर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये कन्सिस्टंट राहूच शकत नाही. म्हणून तुम्हाला ह्या पण गोष्टी करणं गरजेचं आहे कधी कधी. आणि जे माझं टार्गेट वेट आहे ना त्याला मला खूप वेळ आहे, त्यामुळे मग मी जर क्रॅश डाएटवर गेली किंवा मग खूपच जास्त स्ट्रिक्ट करून टाकलं ना स्वतःला, तर मी गिवअप करून टाकेल. म्हणून मग मी क्रॅश डाएटवर बिलकुल जाणार नाहीये. आणि हो, ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा. चला मग बाय.